दादा यार, मी काय करू? तूच सांग मला, यातला कुठला मुलगा योग्य वाटतोय? एक मिनिट बस. लेट मी क्लिअर. लग्न तुला करायचंय, त्यामुळे तू ठरव. अरे पण दादा म्हणून तुझी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? आहे ना, पण मी माझा निर्णय तुझ्यावर लादू नाही ना शकत. अरे पण आता मीच सांगते ना, मग काय प्रॉब्लेम आहे? खूप कन्फ्युज आहे यार. कन्फ्युज आहे म्हणजे तिन्ही मुलं एवढी छान आहेत का? दादा तू पण ना असले फालतू जोक्स मारू नकोस. म्हणजे सिरियसली हेल्प कर ना. तुझी सिरियसली हेल्प करू? हे बघ, तू असेच जोक्स मारणार असेल ना तर जा. नाही नाही नाही, ठीक आहे. थांब थांब, दाखव. दाखव, सिरियसली बोल. हा ठीक आहे, पण फोटो मध्ये जरा बुटका वाटतो ना? नाही. हा बघ, हा छान आहे. बघू. थोडा सावळा आहे. हा, तू थोडा सावळा मेकअप केलास ना की होऊन जाईल. जनरली नाक तरतरीत असायला हवं, पण ह्याचं थोडं बसकाय. ठीक आहे ना, तू ऍडजस्ट कर. ठीक आहे, जाऊ दे, मी जाते दादा. नाही नाही नाही, आता खरंच सांगतो, खरंच सांगतो. हा खरंच खूप छान आहे. म्हणजे तुला आवडला असेल तर. हा मुजुमदार ना? हो, तेजस्विनी मुजुमदार. नावात पण दम आहे. दोन घे 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 घे. 4. बघ मी जिंकले. अर ताई, तुला काय वाटलं मी तिकडे गेले म्हणजे हा खेळ विसरले? अगं मी तिकडे पण हा खेळ शिकवून ठेवलाय. वेळ मिळेल तेव्हा खेळतो आम्ही. पाहिलं का मामी, तुमच्या बाईला ना फोनच करून सांगणार आहे ना की अभ्यास सोडून कवड्या खेळत असतात म्हणून. सांग काही बोलणार नाहीत त्या, कारण मी प्रत्येक विषयात पहिली असते. ताई मला एक सांग, आता तू सासरी जाशील तर तुझी ही प्रॅक्टिस मोडेल ना? नाही तर तू एक काम कर, तू ना होणाऱ्या जिजूरावांना सांगून ठेव, ते घेतील तुझी प्रॅक्टिस. हो मग. अगं सासरी गेल्यावर एवढंच काम आहे मला, काम थोडीच असणार, थोडंच खेळायचे आहेत. काय चिंगे तू पण. मामी बघ गई मला काय म्हणते ते. हे घे पाडल्या. मामी अगं तिकडे काय करतेस तू? इकडे ये की आमच्या सोबत. अगं ये की. एवढा कसला विचार करत बसली होतीस? काय नाही ग, मग दोघींचाच विचार करते. मी पोरी घरात असताना तेव्हा घरभर आनंद पसरवता. मुलगा करणाने एवढं आईबापाचं करता, आणि एक दिवस लग्न करून निघून जाता. लग्न करून तू निघून जाशील रमा, चिंगी हॉस्टेलला जाईल. या घरात एकटी. मग मामी रडतेस काय तू? आणि आम्ही इथंच आहोत बघ, कुठे जात नाही. अगं तू फक्त मामी नाही तर आई हायस आमची, आणि आईला तिची पिल्ल सोडून जातात वे. चिंगीला तर काही कळत बी नव्हतं, तेव्हा आमचे आई बाबा आम्हाला सोडून गेले. पर त्यानंतर मायबाप म्हणून तूच आमच्या पाठीशी उभी होतीस. इतकं काय काय केलं आहेस आमच्यासाठी. म्हटल्यावर असं कसं एकटं पडू देऊ तुला? आणि मामी, मी आज जरी सासरी गेले ना तर बी माझा जीव इथंच राहणार आहे. आणि तुला आधीच सांगून ठेवते, आठवण आली किंवा एकटं वाटायला लागलं ना की लगेच माझ्याकडे यायचं. मी आहे तुझ्यासाठी. रमा, अगं मी तुझी आई नाही, तूच माझी आई झालीस. किती वेळेला मोठ्या मोठ्या संकटातनं बाहेर काढलंस. सुमी लेक आहे माझी सख्खी, पण तिने पण एवढं केलं नाही ग माझ्यासाठी कधी. सुमीपेक्षा जास्त आहे सगळं तुम्हाला. तुझ्याबद्दल काय वाटतं ना मला सांगता येत नाही अगं. अगं मामी, रमाताई आपल्यासाठी एनर्जी आहे, जगण्याची उमेद आहे, ताकद आहे, सुपर पॉवर आहे. तिच्याकडे नुसतं बघितलं जरी ना तरी कुठलंही संकट आपण पार करू शकतो. खरं आहे तुझं. अगं पण तरी पण तुम्ही दोघे गेल्यानंतर घर रिकामच होणार ना ग. का? अगं मामी तू रोजगार केंद्रावर येत जा बघ, तिथे आपण सोबत असू ना, मग तुला एकटं नाही वाटणार. अगं नका माझी काळजी करू इतकी. मी आपलं काय मनात आलं ना ते बोलत सुटली. मामी अगं मनात येईल ते समज बोलत जा. बरं एकटी आहे असं नको बोल.
रमा, हो तुझा साखरपुडा उद्या आहे ना ग? वय का ग? नाही, आजपासून आरच्या समोर बरोबर नट्टापट्टा चाललाय ना, म्हणून म्हंटल अगं, बाकी काय नाही. आई करू दे ग जरा तिला नट्टापट्टा. आता नाही करणार तर मग कधी करणार? अरे मस्करी करते तिची मी. रमा, असा आरशासमोर उभं राहून जेव्हा नट्टापट्टा करतेस ना तू, मला फार आवडतं बघ. ताई मला पण खूप मजा येते. कर कर जमके मेकअप कर. अगं चालू दे तुझं, लाजू नको. चिंगे, माझी तयारी झाली आहे. बरं मामी, मला एक विचारायचं होतं, विचारू का? नाही म्हणजे तू रागवणार नसशील तर. रमा, अगं आता तुझ्यावर कधीच रागवणार नाही मी. तुम्ही मी अशी आनंदी हसत राहावीस असंच वाटतं अगं मला. बोल. नाही म्हणजे छोटे मालक म्हणत होते की आजचा पुरा दिवस मी त्यांच्या सोबतच घालवायचा आहे. मग मी गेले तर चालेल का? आणि मी नाही म्हणाले तर? नको जाऊ, नको जाऊ असं म्हणलं तर जाणार नाहीस व्हय? नाही म्हणजे तू जसं म्हणशील तसं. हा? चिंगे, तुझ्या ताईचा चेहरा पाहिला का कसा झालाय? अगं तुम्ही दोघांनी ठरवलं ना, मग तसं करा. फक्त लवकर ये बर का घरी. वय ए ताई, तुला घ्यायला छोटे मालक येणार असतील ना इथे? वय बर का? नाही, ते इथे आले ना की मला त्यांच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत. अरे चिंगे, काय चाललंय तुझं? आज तुम्ही दोघींनी तिला काही छळायचं ठरवलंय काय? जाऊ दे ना तिला, करू दे जरा 2 दिवस मज्जा. या प्रतापराव आले वाटत. आले का? बोलतेस त्यांच्याशी. अगं हो? छोटे मालक इथेच थांबा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. खरं म्हणजे चर्चाच करायची. चर्चा? बोल आजीबाई, काय चर्चा करायची आहे? चिंगे, ताई तू थांब जरा. हे बघा, आता तुम्ही माझ्या ताईशी लग्न करणार, म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी आधीच बजावून ठेवते. प्लीज बजावून ठेवा. माझ्या ताईशी एवढं जरी वाईट वागलात ना, तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. आजीबाई, तुम्ही असं म्हटल्यावर माझी हिंमत तरी होणार आहे का असं वागायची? नाही वाईट वागणार. अजून? लग्न झाल्यावर तुम्हाला ती सांगेल तसंच वागावं लागेल, ती म्हणेल तसंच करावं लागेल. हो, लग्न झाल्यावर काय, मी अजूनही त्यांचंच ऐकतो आणि त्या म्हणतील तसंच करतो. हवं तर विचारा त्यांना, हो की नाही हो? हो छोटे मालक, काय तुम्ही बी. अजून? तिला काहीही कमी पडू द्यायचं नाही. मान्य. अजून? अजून हा, तिला मला भेटायला आणायचं. हो, त्यापेक्षा तुम्हीच या आम्हाला भेटायला. चालेल? का नाही चालणार? आणि आजीबाई, तुम्ही फक्त चर्चा करणार होतो. तुम्ही तर मोर्चा घेऊन आलात आणि आमच्याकडून सगळी आश्वासनं कबूल सुद्धा करून घेतलीत. हो, तो माझा हक्कच आहे. ऑफकोर्स. पण आता जर तुमची परवानगी असेल तर मी रमायांना घेऊन जाऊ शकतो का? चिंगे, अगं काय चाललंय तुझं? काही नाही, घेऊन जाऊ शकता तुम्ही तिला, माझी परवानगी आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तक्रार करण्याची मी कुठलीही संधी देणार नाही. खूप सुखात ठेवीन त्यांना. बरं चिंगे, आम्ही येतो आता. बाय. या. मॅडम प्लीज. छोटे मला का उम्या बसते, पण आपण कुठे जातोय ते तरी सांगा. नाही सांगणार. असं का? मग सरप्राईज असं सांगून देतात का? आणि आता अजिबात कुठलाही प्रश्न विचारायचा नाही, मी सांगेन तसंच करायचं. बरं ठीक आहे. बरं छोटे मालक, तुम्ही मला- काळजी करू नका. रात्र व्हायच्या तुम्हाला घरी पोहोचवायची जबाबदारी माझी.
तरी बी छोटे मला सांगा तरी आपण कुठे जातोय ते. सरप्राईज. बसा. आई 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 तुला माहितीये काय झालं? काय झालं? अगं दादानी रमासाठी सरप्राईज प्लॅन केलंय आणि तिला बाहेर फिरायला घेऊन गेलाय तो. सरप्राईज? हो पण हे तू कोणालाच सांगू नकोस हा, कारण त्यांनी तसं मला सांगितलंय. त्यांनी तुला सांगितलं तरी सुद्धा तू येऊन मला सांगितलंस. ते ओव्हर एक्साइटमेंट मध्ये थोडं. नाही ठीक आहे, पण बरं झालं मला सांगितलंस. आई पण तुला कळलं हे त्याला प्लीज सांगू नकोस हा. हे नाही ग बाळा. अगं पण कमाल आहे या दोघांची. उद्या साखरपुडा आहेत आणि हे दोघं बाहेर काय गेलेत? ह्यात काय एवढं, फिरू दे की त्यांना, मज्जा करू दे, लेट देम एन्जॉय. एन्जॉय काय एन्जॉय, रावसाहेब कधीही येतील आणि त्यांना कळलं ना तर त्यांना अजिबात आवडणार नाही. काय करतील देव जाणे. आई मग आता? आता काय, त्यांच्यापासून ही गोष्ट लपवायला हवी. आणि हे तू लक्षात ठेव, नाही तर ओव्हर एक्साइटमेंट मध्ये सांगशील त्यांना. नाही नाही मी काहीच बोलणार नाही. अरे गेले कुठे सगळे? प्रताप, तेजू. सोल. छोटे मला घेते गेटवे ऑफ इंडिया, मुंबई. म्हणजे एवढा 4 तास प्रवास करून तुम्ही मला इथे घेऊन येणार होतात? हो. तुम्ही म्हणत होतात ना मुंबई बघायची आहे, मुंबईला जायचंय, तुमचं स्वप्न होतं ना, म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आले. काय बोलू तेच कळत नाहीये. ग्रेट. आता काहीच बोलू नका, प्रत्येक क्षण एन्जॉय करा. रमा, लंडनचे तेव्हाचे राजे पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला भेट दिली ना, तेव्हाचं हे स्मारक आहे. छान आहे ना? येस. अहो छोटे मला हे कशाला? रमा, त्यांनी भारताला भेट दिली तेव्हा हे स्मारक बांधलं. आपण एक फोटो तर काढू शकतो ना? प्लीज. छोटे मला हे एवढं पाणी मी आयुष्यात कधीच बघितलं नाहीये. आपली नजर पोहोचत नाही ना, तिथवर समुद्र आहे हा, अरबी समुद्र. छान आहे ना? लईच सुंदर आहे. चला मी तुम्हाला गंमत दाखवतो. प्रतापराव कुठे आहेत? बोलवा त्यांना. कुठे आहेत प्रतापराव? मी काहीतरी विचारतोय. प्रतापराव कुठे आहेत? ते साखरपुड्यासाठी शेरवानी शिवायची आहे ना, त्याच्या ट्रायलला गेलाय. हे सांगायला तुम्हाला एवढा वेळ का लागला? मला दोनदा विचारावं लागलं. रावसाहेब आम्ही घाबरून गेलो होतो. आम्हाला वाटलं तुम्ही चिडलाय. शेरवानीची ट्रायल गेलं तिकडे का गेले?
टेलरला इकडे बोलून घ्यायचं. आता प्रत्येक वेळेला लोकांकडून आपली कामं करून घ्यायची की आपण लोकांची कामं करायची? पुढच्या वेळेला सांगते त्याला. फोन लावा त्यांना, मला बोलायचं त्यांच्याशी. ऐकू येत नाही का तुम्हाला? फोन लावा ना. तेजू, काय बोललो मी? फोन लावा बोललो ना? मग लावा ना फोन. रमा, तुम्हाला समुद्र बघायची इच्छा होती ना, म्हणून तुम्हाला समुद्रावर घेऊन आलो. आता तुम्ही फक्त समुद्र बघू नाही शकत, तर त्याला स्पर्श सुद्धा करू शकता. छोटे, मला काहू समुद्र कधीच बघितलं नाहीये मी. आमच्या गावात बी नाही आणि पाचवडला बी नाही. रमा, आपण समुद्र बघू शकतोच, पण त्यात खेळू सुद्धा शकतो. बघायचं? या. अशी बेभान हो, रान भर गान हो, माझं अवसान हो, तू आज येऊनी. अशी बेभान हो, रान भर गान हो, माझं अवसान हो, रमा, आज येऊनी. लाटेमुळे इथे लिहिलेलं नाव पुसलं जाऊ शकतं, पण हृदयावर लिहिलेलं ते कधीच पुसलं नाही जाऊ शकत. हिरव्या देहात कुणी वेदवली आज धुनी, बनवा देहास साहिना. काय प्रतापराव मुंबईला गेले? असे अचानक कसं काय गेले? आणि त्यांनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही की ते तुम्हाला मुंबईला गेल्यानंतर सांगितलं त्यांनी? त्यांनी फक्त मला सांगितलं होतं. मला एक गोष्ट कळत नाहीये, साखरपुड्याच्या आदल्या दिवशी त्यांनी असा अचानक जायचा निर्णय घेतलाच कसा काय? रावसाहेब, दादाला रमाला सरप्राईज द्यायचं होतं. शाबास. जेव्हा तुम्ही असं एकमेकींचा अंदाज घेत मला उत्तर देत होता ना, तेव्हाच मला शंका आली होती की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. पण प्रतापराव इतके कसं बेजबाबदारीने वागू शकतात? अजून त्यांचा साखरपुडा सुद्धा झाला नाही आणि ते रमाला घेऊन मुंबईला कसे निघून गेले? परस्पर निर्णय सुद्धा घ्यायला लागलेत ते.
तुम्हाला माहिती होतं ना हे? अहो मला माहिती असतं तर मी जाऊच दिलं नसतं त्याला, पण मला याची काहीच कल्पना नव्हती. तेजू बोलली तेव्हा मला. तेजू बोलली तेव्हा तुम्हाला कळलं. आणि असंही तुम्हाला काय माहिती असतो घरातलं? तुमचं लक्ष कधीच नव्हतं या घरात, आत्ताही नाही, या पुढेही नसेल. तर तुमच्यामुळे हे प्रेम प्रकरण घडलं. त्या लायकी नसलेल्या मुलीला मला सून करून घ्यावं लागतं फक्त तुमच्यामुळे. हे सगळं असंच सुरू राहिलेलं मला चालणार नाही.